Hello students. Now we are going to see another problem, that is to draw isometric view from a given orthographic views. Okay, this is the object views of object given, that is front view and top view object given with the dimensions. Now from these two views we are going to draw its isometric or 3D view. Okay, so how to draw it? Now first, as we have discussed in earlier lecture, that we must find its dimensions first. Okay, so what are the dimensions? So in the front view you will see length and height, and in the top view you will see length and width. So from, I will write here with the red pen. Okay, so what is the total length? Okay, total length, this is the total length, and we can find total length from top view also. So see, this is 15 plus 15, 30 plus 30, it is 60, and from here onwards it is radius is 30, so 30 30 30, so length equals to 90 mm. Okay, length is coming 90 mm length. Then height, maximum height h equals to, it is in front view it is 70, and maximum width is in top view, width equals to, maximum width is, see is radius 30, then 30 plus 30, 60 is the maximum width. So from these front view and top view we found out the length, height and width dimensions. Okay, so now with the use of these lengths we are going to found the box, okay, isometric box for plotting the isometric view. Okay, so first of all, draw a line. Okay, mark a point O here, draw a line, mark a point O here. Okay, then from that point draw two lines which are 30 degrees with that horizontal line. So take protractor, put it at O, and from right side mark 30 mm, 30 degrees, and from left side also mark 30 degrees. Okay, now extend these lines. Okay, from these line you have to extend these lines. Okay, similarly go for here, extend the line 60 degree. Okay, so this angle is 30 degree. हा अँगल आहे, तुम्ही नाही जरी दाखवला तरी चालेल, तुम्हाला फक्त समजण्यासाठी मी हे लिहितो इथं 30 डिग्रीज 30 डिग्रीज. ओके, अँग्युलर डायमेन्शन्स नाही दिलं तरी चालेल. नेक्स्ट, आता लेंथ आणि विड्थ कुठल्या साईडला काढायची हे आता साईड व्ह्यूवरून ठरेल. आता हा फ्रंट व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू आहे. हा फ्रंट आणि टॉपवरून आपल्याला जर ही जो ऑब्जेक्ट आहे हा व्यवस्थित व्ह्यू करायचा असेल तर याला इकडून पाहिलं पाहिजे. म्हणजे ह्याचा लेफ्ट हँड साईड व्ह्यू इथं, ओके, फ्रंट व्ह्यूच्या राईट साईडला इथं लेफ्ट हँड साईड व्ह्यू दिला तरच काय होणार आहे की ही व्यवस्थित दिसणार आहे. जर याचा राईट हँड साईड व्ह्यू इकडं काढला, ओके, फ्रंट व्ह्यूच्या लेफ्ट साईडला याचा राईट हँड साईड व्ह्यू काढला, आपल्याला ही प्लेटचा मागचा भाग दिसेल, हा समोरचा दिसणार नाही. त्यामुळं गिवन कसा असणार आहे तर ह्याचा लेफ्ट हँड साईड व्ह्यू इकडे ड्रॉ करणार आहे. मग आपल्याला लेफ्ट हँड साईड व्ह्यू जर दिसला पाहिजे, ओके, लेफ्ट हँड साईड व्ह्यू जर दिसायचा असेल तर आपल्याला बघा असा इकडून फ्रंट व्ह्यू पाहिला तर इकडं आपल्याला लेफ्ट हँड साईड व्ह्यू दिसतो. बघा ओच्या इकडल्या साईडला लेफ्ट साईडला काय आपला व्ह्यू दिसेल, याचा अर्थ लेफ्ट हँड साईड व्ह्यू आपल्याला इकडे ह्याचा ऑब्जेक्टचा दिसू शकेल. ओके, म्हणजेच इकडं लेफ्ट हँड साईड व्ह्यू आपण ड्रॉ करणार. बघा इकडून बघतोय तर वाय ॲक्सिसच्या उजव्या साईडला इकडं साईड व्ह्यू आपला आलेला असतं. ओके, त्यामुळे आपलं आता हे बॉक्स वगैरे काढताना आपण कसं करणार आहे, बघा इकडे आपण लेंथ प्लॉट करणार आहे. ओके, ही लेंथ किती आहे 90, तर इथून इकडं 90 mm प्लॉट करायचं आहे. 0 पासून इथून इकडं 90 mm काय करायचं आहे, प्लॉट करायचं आहे. ओके, हा बघा इथं 90 mm प्लॉट केलं, ही लाईन तिथंपर्यंत ड्रॉ केली. त्यानंतर इकडल्या साईडला विड्थ किती आहे 60, तर इकडे काय करायचं आहे 60 mm ला मार्क करून ठेवायचं आहे. इथून इकडं 60 mm
हे 90 झालं, नंतर इकडं 60 झालं. आता ह्या 3 पॉईंटमधून हाईट काढायची. हाईट इक्वल्स टू किती आहे 70. हाईट इक्वल्स टू 70. तर मी रोलरने काय करेन, प्रत्येक ठिकाणी 70 mm मार्क करेन. इथं वर्टिकल 70 mm फेंट लाईन, त्यानंतर इकडल्या कॉर्नरपासून 70 mm फेंट लाईन आणि इकडल्या कॉर्नरपासून 70 mm फेंट लाईन. ओके, 3 व्हर्टिकल हाईटच्या आपण लाईन्स काढलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर आता हा बॉक्स कंप्लीट करायचा आहे. कंप्लीट करण्यासाठी कसं करणार, वरचा हा टॉपचा कवर किंवा फेस किंवा त्याला आपण पॅरलोग्राम म्हणू, तो कंप्लीट करायचा. कसं करणार, तर ह्या हाईटच्या लाईन्स आहेत, ह्या 2 जॉईन करायच्या आहेत. ही हाईटची लाईन जॉईन केली, त्यानंतर इकडची हाईटची लाईन जॉईन केली. आता हे जॉईन केल्यानंतर काय करायचं आहे, रोलर घ्यायचा आहे. रोलर हा एखाद्या इकडच्या साईडला पॅरलल ठेवायचा आहे आणि नंतर तो इकडे त्या कॉर्नरच्या पॉईंटमधून त्याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, कितीही ची ड्रॉ करा. ओके, का तर आपल्याला त्याला क्रॉस इकडून एक दुसरी एक पॅरलल लाईन अशी घ्यायची आहे आणि ती कट करेल आणि कट केल्यानंतर बाकीचं आपण इरेज करणार आहे. याला पॅरलल घेतली, ती सरळ इकडे घेऊन आपण काय केलं, इथून अजून एक पॅरलल लाईन काढली. आपल्याला ते कॉर्नर पॉईंट कटिंग पॉईंट मिळेल. ओके, आणि एक्स्ट्रा असलेलं मी इरेज करेन. ओके, तर पहा इथं आपलं बॉक्स आयसोमेट्रिक जो बॉक्स आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, आता आयसोमेट्रिक हे बॉक्स कंप्लीट झाल्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे, आपलं माहितीच आहे. फ्रंट व्ह्यू आपल्याला काय करायचं आहे, तर राईट साईडला इकडल्या साईडला येईल, तो असेल तुमचा इकडे फ्रंट व्ह्यू. इथून तुम्ही बघाल, ही डायरेक्शन तुमची असेल. ओके, ह्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला फ्रंट व्ह्यू दिसेल, वरून टॉप व्ह्यू आणि इकडल्या साईडून लेफ्ट हँड साईड व्ह्यू तुम्हाला दिसेल. बघा ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट इथं असणार आहे, ऑब्जेक्टचा लेफ्ट साईड दिसते आपल्याला, किंवा फ्रंट व्ह्यू पासून लेफ्ट साईडला इकडून बघणार आहे आपण, म्हणून हा आपला आला लेफ्ट हँड साईड व्ह्यू. ओके, चला तर आता बॉक्स कंप्लीट झाला. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हा जो काही ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आपल्याला डिवाइड करायचा आहे. ओके, सांगितल्याप्रमाणे स्मॉल कॉम्पोनंट्समध्ये डिवाइड करायचं आहे. तर बघा, मला तिथं हॉरिझॉन्टल प्लेट दिसते आणि ही व्हर्टिकल प्लेट दिसते. ओके, ही हॉरिझॉन्टल प्लेट आणि व्हर्टिकल प्लेट. तर व्हर्टिकल प्लेटला वर काय आहे, वर इन्क्लाइंड स्लॉट आहे. ओके, किंवा इन्क्लाइंड कट केलं आहे तिला, आणि त्याच्यामध्ये बघा आता इथे वरून मी बघितलं तर इथं मला हा ट्रॅपॉझॉइडल असा स्लॉट दिसतो याच्यामध्ये. ओके, व्हर्टिकल प्लेट विथ ट्रॅपॉझॉइडल हा फुल स्लॉट आहे. बघा डॉट हिडन लाईन टोटल काढले, ह्याचा आता हा स्लॉट कसा आहे, थ्रू आहे. ओके, थ्रू दिस हाईट असं आहे. त्यानंतर ही बघा, ही हॉरिझॉन्टल प्लेट दिसते. तर हीच हॉरिझॉन्टल प्लेट ज्यावेळी मी टॉप व्ह्यू वरून बघतो, ओके, त्यावेळी ती मला काय दिसते, सेमी सर्क्युलर दिसते. ह्याचा अर्थ काय, ही रेक्टँग्युलर प्लेट नाही आहे किंवा स्क्वेअर प्लेट नाही आहे, ही कशी आहे, सेमी सर्क्युलर प्लेट. वन साईड, एका साईडला कशी आहे ती सेमी सर्क्युलर आहे, पूर्ण सर्क्युलर पण नाही, एका साईडला सेमी सर्क्युलर आहे, म्हणून ही सेमी सर्क्युलर प्लेट विथ सर्क्युलर होल. समजते, ही एक आपली प्लेट आहे हॉरिझॉन्टल प्लेट, ही आहे सेमी सर्क्युलर. सेमी सर्क्युलर कसा कळला, तर टॉप व्ह्यूमध्ये बघा इकडे दिसतं, ही याचे प्रोजेक्शन सरळ खाली घेतले की आपल्याला कळून जातं हीच प्लेट आहे ती. दिसताना आपल्याला स्क्वेअर किंवा रेक्टँगल प्लेट ही दिसेल, तर ॲक्च्युली कशी आहे ती सेमी सर्क्युलर प्लेट विथ सर्क्युलर होल. ओके, आता हे जे 2 ऑब्जेक्ट आहेत त्यांची मी नाव लिहून घेतो पहिल्यांदा. पहिले काय आहे, वी कॅन से दिस व्हर्टिकल प्लेट, वर्टिकल प्लेट विथ स्लॉट. ओके, मी स्लॉटचं नाव लिहित नाही, हा ट्रॅपॉझॉइडल स्लॉट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, हे लिहायचे नाही आहे, हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी आहे. तुम्ही फक्त ही डायग्राम काढायची आहे, डायमेन्शन्स तर काही द्यायचे नाही आहेत. परत हे पण फ्रंट व्ह्यू, लेफ्ट हँड साईड व्ह्यू, 30 हे पण लिहायचं नाही, फक्त ओ लिहिला तर तुम्ही चालेल. ओके, आणि नेक्स्ट सेकंड आहे, सेकंड क्लॅप काय आहे, कुठली प्लेट आहे, तर ही हॉरिझॉन्टल प्लेट. हॉरिझॉन्टल प्लेट, तर ॲक्च्युली ही फक्त प्लेट नाही, हॉरिझॉन्टल प्लेट नाही, ती कशी आहे सेमी सर्क्युलर. तर लिहिलं मी सेमी सर्क्युलर, सेमी सर्क्युलर हॉरिझॉन्टल प्लेट विथ इथे काय आहे आता, सर्क्युलर होल, विथ सर्क्युलर होल ऑफ डायमीटर 36 mm. ओके, चल आता हे आपल्याला 2 जे भाग आहेत, हे 2 भाग आपल्याला इथं ड्रॉ करायला चालू करायचं आहे. ओके, तर कसं ड्रॉ करणार आपण बघा, मी पहिल्यांदा पेन्सिलच डार्क करेन,
आणखी ओके चालेल. चला आता काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा मी काय करेन, सेकंड ही हॉरिझॉन्टल प्लेट आहे, ही हॉरिझॉन्टल प्लेट इथं ड्रॉ करा बघेन. ओके, जिची हाईट किती आहे 20 mm आहे. म्हणजे फ्रंट व्ह्यू मी इकडे काढेन, 20 mm हाईट असेल, इकडून अशी इन्क्लाइंड आणि इकडं मग आपल्याला व्हर्टिकल प्लेट त्याला मिळून जाईल. आधी पहिल्यांदा मी ही अशी रेक्टँग्युलर प्लेट काढणार आहे इथं आणि नंतर त्याला कन्वर्ट करणार आहे मी सेमी सर्क्युलरमध्ये. ओके, तर कसं करेन बघा, इथं मला काय दिसते, त्याची हाईट 20 mm आणि हा फुल बेस दिसते, फुल लेंथ दिसते. तर मी ही काय करेन, फुल जी लेंथ आहे ती डार्क करेन. ओके, ही फुल लेंथ मी काय केली, डार्क केली. फुल लेंथ डार्क केल्यानंतर त्याची हाईट किती आहे 20 mm आहे. तर इथून हाईट काय केली 20 mm मी प्लॉट करतो. ओके, 20 mm हाईट प्लॉट केली. आता ॲक्च्युली हे फेंटच काढलं पाहिजे, कारण नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सर्कल ड्रॉ करायचं आहे 20 mm. ओके, तसंच इकडं पण काय येईल, हा रेक्टँगल दिसेल. ओके, इकडं आलं, इकडून परत 20 mm टाकेन मी वर, हाईट त्याची 10-20 इथंपर्यंत. ओके, त्यानंतर हे डायरेक्ट मी आता हे जॉईन करतो. इकडून 20 mm ची हाईट सरळ ह्याला पॅरलल घेतोय मी. ओके, तर इथं कुठंतरी ही व्हर्टिकल लाईन छेदेल. ओके, ते आपण नंतर बघू थोड्याच वेळात. त्यानंतर इथून पण ही लाईन जी असेल ती लाईन इकडे सरळ त्याला पॅरलल असेल. जशी लाईन काढली आपण ती तशीच लाईन इथून काय असणार आहे, याला अशी पॅरलल असणार आहे. तेवढीच थोडीशी आपण काढून त्याला सोडून देऊ. ओके, तर बघा तुम्हाला ही हॉरिझॉन्टल प्लेट दिसेल आता ही. ओके, आता बघा इथं काही पार्ट नाही आहे, पार्ट नसल्यामुळे मी काय करतोय, हा जो व्हर्टिकलचा लाईन आहे ते काय करतोय, व्हर्टिकल लाईन मी जरा इरेज करतोय. ओके, व्हर्टिकल लाईन मी काय करतो इथं इरेज करतो. ही हॉरिझॉन्टल लाईनची पण काय गरज नाही वाटत आहे, त्यामुळे मी ती इरेज करतोय. थोडासा इकडचा पार्ट हा राहू दे, आपल्याला लागणार आहे ह्या व्हर्टिकल लाईनचं. तर बघा ही आपल्याला इथं काय भेटते, ही हॉरिझॉन्टल प्लेट भेटली. तर हॉरिझॉन्टल प्लेटला आपल्याला इथं सेमी सर्क्युलर असा शेप द्यायचा आहे, इथे एक होल काढायचा आहे आणि त्यानंतर इकडं आता ही व्हर्टिकल आपल्याला प्लेट काढावी लागेल. तर चालेल, मग मी आता काय करेन, इकडं व्हर्टिकल प्लेट पण ड्रॉ करेन. चला साईड बाय साईड मी व्हर्टिकल प्लेट पण काढतोय. व्हर्टिकल प्लेटसाठी काय होईल, इथं ही व्हर्टिकल स्ट्रेट लाईन मला बघा, ही व्हर्टिकल हाईट पूर्ण दिसते. ओके, ती व्हर्टिकल हाईट पूर्ण मी काय केली, इकडं डार्क काढली. इथून बघा, इथून इथं बघा, इथं काय असणार आहे, विड्थ 0 आहे इकडे. इथं मला ही विड्थ अशी दिसते, बरोबर. तर इथं काय आहे की एक सेंटर लाईन आहे बघा, हा सरफेस मला आता इथं असं ड्रॉ करायचा आहे, हा सेम सरफेस इथं ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी बघा ही टोटल विड्थ 60 आहे, तर ही पण 60 आहे. 60 मधील सेंटर लाईनला इकडे 10 सोडून बाकी डार्क लाईन आहे. तर मी काय करण्याचं, सेंटर पॉईंट पहिल्यांदा फाइंड आउट करायला बघेन. ही आहे 60 म्हटल्यानंतर सेंटर पॉईंट येणार आहे इथं 30 वर. 30ला सेंटर पॉईंट मार्क केला. नंतर पॅरलल टू आता ही जी काय आपली लेंथ आहे, लेंथला पॅरलल मी काय केलं, इथं आता सेंटर लाईन ड्रॉ करेन. ओके, ही सेंटर लाईन ड्रॉ केली. आता सेंटर लाईनला आपण त्याला इकडे 10 सोडू आणि मग बाकीची लाईन डार्क करू. आता हे जे काही इथं 10 mm आपल्याला त्याला स्लॉटसाठी सोडायचे आहेत. ओके, मग मी काय केलं, इकडे आलं 7 पासून इकडे डार्क, आणखी इकडे 9 आलं, 9 पासून इकडे डार्क. ओके, आपला हा बाहेरचा पार्ट झालेला आहे. नेक्स्ट आता परत काय करायचं आहे, आता हा इन्क्लाइन पार्ट आहे. हा इन्क्लाइन पार्ट बघा वरून खाली 16 mm आहे आणि हॉरिझॉन्टली आपल्याला किती दिसतोय 15. तर आपल्याला 15 काय करायचं, ह्या लाईनला इथं बघा इथून इकडं 15 mm आहे. ओके, हे डिस्टन्स 15 आहे. तर 15 mm ला काय करायचं, आपल्याला स्लॉट तो आपल्याला दिसेल, ती 15 mm ची लाईन आपल्याला काढायला बघायची आहे. आणखी इकडं हा 16 mm चा काय होतो एंड पॉईंट, आपल्याला इथून हा खाली काढायचा आहे. तर हा 16 mm आपला पॉईंट आपण कसा काढेन बघा. 16 mm किती mm वर आहे, 15 अधिक 15 30 mm हॉरिझॉन्टली जायचं आपल्याला. बघा
मी इथून काय करतो 30 mm हॉरिझॉन्टली इथं पॉईंट आला तो, आणि सिमिलरली मार्क करू शकतो किंवा पॅरल लाईन्सने आपण ते ड्रॉ करू शकतो. इथून इकडे 30. ओके, हा 30चा पॉईंट कुठला आला तर बघा, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स 30, म्हणजे इथून हॉरिझॉन्टल डिस्टन्स 30. तिथून खाली डिस्टन्स किती आहे, सरळ व्हर्टिकल 16 mm आहे. तर मी काय करेन, इथून सरळ त्याला पॅरल लाईन इथून काढेन मी 16 mm फेंट लाईन किंवा पॉईंटच प्लॉट करेन फक्त मी. 10, 15 आणि 16. ओके, फेंट लाईन ड्रॉ करतो 16. सेम डिस्टन्स इकडे मी घेईन असं, इथून खाली परत 10, 15 आणि 16. ओके, तर ही 16 mm म्हणजे इथून खाली, म्हणजे हा पॉईंट भेटला आपला व्हर्टिकली. बघा फ्रंट व्ह्यूमध्ये हा पॉईंट 16चा इथं भेटला, हा इथं भेटला, आणि 16 पासून काय असणार आहे, ही पूर्ण हॉरिझॉन्टल लाईन असणार आहे. तर ही मी काय करेन, हॉरिझॉन्टल लाईन पूर्ण अशी डार्क करून टाकू शकतो. ओके, ही ती एज आहे फायनली. आणि ही एज आता बघा, आपण ही एज ड्रॉ केली, ही एज आपल्याला माहिती आहे, तर डायरेक्ट इन्क्लाइन लाईन आपण इकडं काढू शकतो. इथून मी डायरेक्ट अशी इन्क्लाइन लाईन काढली, आणि त्यानंतर इथून इकडे इन्क्लाइन लाईन काढली. बघा हे डिस्टन्स 60 आहे विड्थ, इथं पण ही विड्थ 60 आहे, ही पण विड्थ किती आली, 60 झाली. ओके, आणि त्याच्यानंतर आता मग पॅरल लाईन घेतली, इथून व्हर्टिकल पॅरल लाईन काढली, इथं छेदली. सिमिलरली इकडून फक्त पॅरल लाईन मी फेंट ड्रॉ करून घेतो. ओके, ती तशी छेदेल. म्हणजे तुम्हाला व्हर्टिकल प्लेट भेटली, तर व्हर्टिकल प्लेटमध्ये फक्त तुला स्लॉट फाउंड आउट करायचं आहे. ओके, आता व्हर्टिकल प्लेटमध्ये स्लॉट काढायचं तर कसं काढेन, तर बघा ही तुम्हाला कळण्यासाठी काय करतो, ही सेंटर लाईन थोडीशी आता मी इथून इथेपर्यंत इरेज करून टाकतो, कारण प्लेन आपला बदलला आहे. ओके, प्लेन बघा, आता इथं मला स्लॉट ड्रॉ करायचा आहे व्हर्टिकल प्लेटमधला. व्हर्टिकल प्लेटमधला हा स्लॉट ड्रॉ करायचा. हा स्लॉट ड्रॉ इथं 40 mm डिस्टन्स, सेंटर लाईनपासून इकडे 20 प्लॉट करायचा आहे आणि ते ड्रॉ करायचं आहे. कसं करेन, तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, तिथे एक फेंट लाईन पहिल्यांदा काढून घेईन. ही 15 mm, वरून खाली हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 15, आणि त्या लाईनवर घ्यायचं आहे. इथून पहिल्यांदा मी काय करेन, हे जे काही टॉप व्ह्यूचं डिस्टन्स 15 आहे, टॉप व्ह्यूचं डिस्टन्स 15 मी इथं मार्क करेन. 15 मार्क केल्यानंतर त्याला पॅरलल लाईन एक काढून घेईन. बघा ही लाईन आहे, ही वरची आहे, टॉपच्या प्लेनला 15 mm आहे, आणि तिथून मग इन्क्लाइन लाईन टाकेन मी. ओके, ही लाईन काय आहे, हाईटला पॅरलल इथून टाकली, हाईटला पॅरलल ही इथं आली, इकडून हाईटला पॅरलल ही इथं आली. बघा हे इथून इन्क्लाइन डिस्टन्स हे 15 mm नाही आहे, तर हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स 15 आहे. टॉप व्ह्यूमध्ये तुम्हाला दिसेल ते, हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स 15 आहे. इथून हे हॉरिझॉन्टल 15 टाकलं, ह्या हॉरिझॉन्टल लाईनला, इथं पण ह्या लेंथ लाईनला 15 टाकलं, आणि तिथून मग इन्क्लाइन मी प्रोजेक्शन्स त्याचे खाली घेतले. आता इथं मी काय करेन, फेंट लाईन एक ड्रॉ करेन. इथं मी अजून एक फेंट लाईन ड्रॉ करेन. ही फेंट लाईन असेल कशाची, हे 40 mm डिस्टन्स ड्रॉ करायची. तर त्या लाईनलाही तुम्ही डायरेक्ट ड्रॉ करू शकता. हे मध्ये 40 आहे, आणि टोटल किती आहे 30 आणि 30 60. 60 पैकी मधले 40 डार्क करायचे. याचा अर्थ इकडे 10, इकडे 10 आणि मध्ये 40. तर मी काय करेन, इथून आता मार्क करायला लागेल मी. हे बघा 60 डिस्टन्स टोटल आहे, त्यापैकी हे 10 लेफ्ट साईडला गेलं, आणि इकडून हे 10 राईट साईडला गेलं, आणि मध्ये हे काय असेल, डार्क असेल. ओके, तो डार्क पॉईंट आला, आणि त्यानंतर बाकी ही राहिलेलं काय असेल डायरेक्ट जॉईन करून घ्यायचे आहेत. बघा ट्रॅपेझॉइड जर का शेप आहे, हा शेप तुम्हाला इकडं असा दिसेल. ओके, हा शेप दिसला, आणि ह्याच्यामध्ये राहिलेली एजेस, चेंज ऑफ सरफेस लाईन म्हणजे एज आपल्याला ड्रॉ करायची इकडे राहिलेली, किंवा व्हिजिबिलिटी आपल्याला चेक करायचं आहे. व्हिजिबिलिटी मीन्स जो काही राहिलेला पार्ट आपल्याला दिसणार आहे तो. आता इथून मी ही स्ट्रेट लाईन डायरेक्ट खाली ड्रॉ करेन. आता इथं तुम्ही एवढ्या भागात जर बघितलं तुम्हाला दिसेल ही प्लेट आहे. ओके, इन्क्लाइन प्लेट अशी इन्क्लाइन कट केलेली, आणि त्याच्यामध्ये हा ट्रॅपेझॉइडल काय आहे तर स्लॉट आहे. ओके, चाल मग प्लेटचं कंप्लीट झालं आहे. आता राहिलं आहे आपले का तर व्हर्टिकल प्लेट विथ स्लॉट कंप्लीट झाला. आता हॉरिझॉन्टल प्लेट सेमी सर्क्युलर आहे, ती सेमी सर्क्युलर ड्रॉ करायचं आहे, आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर
होल ड्रॉ करायचा आहे. ओके, तर कसं ड्रॉ करणार तर सांगितलंय तुम्हाला की सर्कल जे काय आहे तुम्हाला ऑर्थोग्राफिकमध्ये सर्कल दिसतं ते आयसोमेट्रिकमध्ये कसं दिसतं इलिप्स. ओके, आता इथं सेमी सर्कल आहे तर तिकडं सेमी इलिप्स आपल्याला ड्रॉ करायला लागणार आहे. ओके, तर सेमी इलिप्स कसा ड्रॉ करायचा किंवा सर्कल कसा ड्रॉ करायचा मी सांगितलं. सर्कल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय लागतं तर 4 सेंटर मेथड. ओके, 4 सेंटर मेथडनं आपण काय करतो तर जो सर्कल आहे ऑर्थोग्राफिकमध्ये तो इलिप्स दिसणार आहे आयसोमेट्रिक व्ह्यूजमध्ये. तर आयसोमेट्रिक व्ह्यूमध्ये इलिप्स काढायचं काम आपण 4 सेंटर मेथड ह्या मेथडने करतो. ओके, तर 4 सेंटर मेथडनं आपल्याला ड्रॉ करायचं. कसं ड्रॉ करणार सगळ्यात पहिल्यांदा बघा त्याचा तो पॅरलग्रामी कंप्लीट करायचा. ज्याचे डायमेन्शन कसे असतील तर त्याची डायमीटर असेल ती. आता ही बघा ह्याची रेडियस 30 आहे तर डायमीटर किती आली 60. तर बघा मी टॉपच्या प्लेनला काय करतोय 60/60 असा पॅरलग्रामिक तयार करतोय. तर बघा ही 60 आहे, नंतर इथून इकडे डायमेन्शन हे पण किती आहे 60 आहे. ओके, मला हा सेमी सर्कल काढायचा आहे. मग ह्याच्या बाहेर जो असा इथून असा इकडे असं काय करणार आहे सर्कलसाठी 60/60चा मी स्क्वेअर प्लॉट करणार आहे. तो ऑलरेडी मला इथे 60/60 असं मिळाला आहेच. ओके, हे 60 आहे, हे 60 आहे, इकडे 60 आणि हे 60. ह्याच्यामध्येच काय होणार आहे हा आपला जो काही इलिप्स आहे तो इलिप्स इथं प्लॉट होतोय. ओके, नंतर त्यासाठी बघा आता कसं करायचं आहे 60/60. तर याच्यामध्ये बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा बघा हा जो आपल्याला रॉम्बस मिळतो. ओके, तर रॉम्बसला आपण काय करतो मॅक्सिमम ज्याची जी ही असेल डायगोनल ते मॅक्सिमम डायगोनल काय करतो आपण जॉईन करतो बरोबर 4 सेंटर मेथडसाठी. बघा हे 105 mm आली डायगोनल आणि ही डायगोनल ॲक्च्युली कमी येते बरोबर 59 वगैरे असे येते. तर ही जी डायगोनल आहे ही डायगोनल पहिल्यांदा मी फेंट जॉईन करून घेतोय. ओके, ही लॉंगेस्ट डायगोनल आहे. ही लॉंगेस्ट डायगोनल काय केली मी फेंट अशी जॉईन केली. तर ती फेंट जॉईन केल्यानंतर परत पुढे काय राहिले जे 2 पॉईंट आहेत ह्या 2 पॉईंटमधून काय करायचे आहेत समोरचे मिड पॉईंट्स जॉईन करून घ्यायचे आहेत. आता ह्या पॉईंटमधून मिड पॉईंट कुठले कुठले तर ह्या लाईनचा आणि ह्या लाईनचा मिड पॉईंट मला जॉईन करून घ्यायचे आहेत. कसं मिड पॉईंट जॉईन करून घेणार सगळ्यात पहिल्यांदा मी मिड पॉईंट प्लॉट करेन तिथं. हे किती आहे 60 आहे तर 60 मधील हे डिस्टन्स 30 इथं मार्क केलं मी. सिमिलरली इकडून हे डिस्टन्स 60 आहे त्यापैकी हे 30 mm इथं मार्क केलं. आता मी काय करेन बघा ह्या लाईनमधून इकडे फेंट लाईन काढेन. सिमिलरली ह्या पॉईंटमधून इकडे फेंट लाईन काढेन. ओके, असे फेंट काढल्यानंतर मला बघा ह्या लाईनला इंटरसेक्ट करणारे इथे हे असे 2 पॉईंट्स मिळतील. ओके, सिमिलरली काय करायचं आहे अपोजिट साईडला आता हा जो दुसरा पॉईंट ह्या दुसऱ्या पॉईंटमधून इथं पण काय करायचे 2 मिड पॉईंट ड्रॉ करायचे. बघा ही डिस्टन्स किती आहे 60. ह्या 60 डिस्टन्समधील हे इथं 30 mm नंतर ह्या 60 मधील इकडे हे 30 mm 2 पॉईंट आहेत. हे 2 पॉईंट मी काय करणार आहे इथं ड्रॉ करणार आहे. आता ह्या 2 पॉईंटमधून जी काही येणार लाईन ती लाईन बरोबर त्या कटिंग पॉईंटमधूनच पास होणार आहे. सिमिलरली इकडून पण जी लाईन काढणार आहे ती त्या कटिंग पॉईंटमधूनच पास होणार आहे. ओके, बघा आता ही सगळी जी प्रोसिजर केली ही सगळी प्रोसिजर कशासाठी आहे की बाबा टोटल इलिप्स काढण्यासाठी आहे. कारण आपल्याला टोटल इलिप्स नको आहे हाफच इलिप्स पाहिजे. बघा लेफ्ट साईडला इलिप्स पाहिजे. लेफ्ट साईडला पाहिजे असले इलिप्स तर आपण काय करणार जे 2 सेंटर आहेत जरी हा लेफ्ट साईड कंप्लीट होईल तेवढेच आपण ड्रॉ करणार आहे. बघा आपण पहिल्यांदा हा फर्स्ट सेंटर घेतला. फर्स्ट सेंटरमधून बघा इथं कंपास ठेवेन मी हे डिस्टन्स घेईन आणि इथून इथंपर्यंत मी एक आर्क काढेन. ओके, डिस्टन्स घेतलं मी कंपासमध्ये इथून हे डिस्टन्स घेतलं इथं आणि इथून काय केलं एक आर्क काढली अशी. ओके, ही झाली पहिली आर्क. नेक्स्ट आर्क बघा मला इकडं आर्क काढ लागेल. ही बाहेरची आर्क आहे ना इकडची आर्क काढ लागेल. इकडं आर्क आणि इकडं आर्क अशी नाहीच आहे. मग ही आर्क कशी काढणार आहे तर इकडं समोरच्या सेंटरने. तर समोरच्या सेंटरला मी इकडं पॉईंट ठेवेन. ओके, आणि हा इथला पॉईंट घेईन. बघा आपण जिथं आर्क संपवली तो पॉईंट घेणार आहे मी. बघा हे डिस्टन्स घेतलं रेडियस बघा ह्या टॉपच्या सेंटरपासून
जिथं आता आपण आर्क संपवली ते डिस्टन्स घेतलं त्या डिस्टन्सपासून ह्या सेंटरपर्यंत ओके, किंवा ह्या पॉईंटपर्यंत मी काय करणार आहे इथं आर्क ड्रॉ करणार आहे. सो दिस विल बी दॅट आर्क. ओके ओके, थोडं जरा करेक्ट हे डिस्टन्स आलं तर काय होईल, हे बरोबर त्याला मॅच होऊन जाईल. ओके, तर बघा हे झालं काय, हे आर्क बघा, ही सेमी सर्क्युलर आपल्याला इकडं आर्क भेटली. ओके, तर ही आर्क इकडे आता कंप्लीट झाली. आता हीच आर्क आपल्या इकडे खाली काढायची आहे. ओके, खाली काढण्यासाठी मग परत इकडे खाली ही 4 सेंटर मेथड परत खाली काढायची का, तर नाही काढायची. ओके, त्यासाठी काय करायचं आहे, सिंपल प्रोसिजर त्याला अशी की जे आपण सेंटर्स यूज केले, समजा हे सेंटर नंबर याला 1 म्हटले मी आणि सेंटर नंबर 2, हे 2 सेंटर आपण यूज केले. तर 2 सेंटर आपल्याला काय करायचे, ते खाली याची हाईट किती आहे बघा, हाईट 20 mm आहे. तर 20 mm हाईटनं ते काय करायचे आहेत, खाली ट्रान्सफर करायचे आहेत आणि बरोबर व्हर्टिकली ट्रान्सफर करायचे आहेत. तर इकडे मी हा जो पहिला सेंटर आहे तो 20 mm मी काय करतोय, खाली ट्रान्सफर करून घेतोय 20 mm 8 to 10. सो तो सेंटर तुमचा इथे येईल. ओके, हा 1 आहे तर हा 1 सिमिलरली मी काय करणार आता, हा 2 आहे हा. ओके, हा 2 सेंटर मी इकडे खाली ट्रान्सफर करतोय, 2 ट्रान्सफर टू 8 म्हणजे इथं आला हा 2, आता 2 झाला. ओके, त्यानंतर प्रोसिजर सेमच आहे. काय करायचं आपल्याला, हे 1 to कॉर्नर डिस्टन्स आपण घेतलं 1 सेंटर वापरून, जे कॉर्नर डिस्टन्स घेऊन आपण जे ड्रॉ केलं आहे बरोबर सर्कल, तेच डिस्टन्स घ्यायचं आहे, इथं 1 वर ठेवायचं आहे. ओके, 1 पॉईंट आपण आता प्लॉट केला तो, आणि इथे काय करायचं आहे, एक आर्क काढून ठेवायचे. ओके, हे आर्क अशीच काढून ठेवा. त्यानंतर सिमिलरली बघा 2 वापरून आपण हे जे डिस्टन्स घेतलं तेच डिस्टन्स परत आपल्याला घ्यायचं आहे. हे 2 पासून हे जे आपण डिस्टन्स घेतलं, ओके, सेम डिस्टन्स आता हे 2 पासून घ्यायचं आहे आणि परत इथे काय करायचं आहे, एक अशी आर्क काढून घ्यायची आहे. ओके, आर्क काढून घेतली. नेक्स्ट आता काय करायचं आहे बघा, ही सेमी सर्क्युलर आपल्याला जी काय प्लेट आहे ती सेमी सर्क्युलर प्लेट मिळेल. आता त्यासाठी काय करायचं आपल्याला, तर हाईटला पॅरलल ही लाईन घ्यायची आहे. हाईटला पॅरलल घेऊन हे प्रोजेक्शन इकडे घ्यायचं आणि इथे एक दोघांना टँजेन्शियल एक अशी लाईन काढायची. ओके, एका साईडला इथे काढावी लागेल टँजेन्शियल काढून, मग आतला जे एक्स्ट्रा पॉईंट आहे, एक्स्ट्रा जी लाईन काढली होती ती आपण इरेज करायचे. ओके, अजून ही इकडे एक्स्ट्रा आलाय कर्व, तो एक्स्ट्रा कर्व पण आपण इरेज करू शकतो. आणि त्यानंतर ही पॉईंट्स आहेत ते स्ट्रेट लाईनने जॉईन करून घ्यायचे. सेंटर पॉईंटपर्यंतच आपण ड्रॉ केलं आहे. हा पण सेंटर पॉईंट आपण काढू शकतो. इथे पॅरलल घ्या, पॅरल घेऊन इकडे सरळ घेऊन इथून इथंपर्यंत. ओके, ही अशी व्हर्टिकल लाईन येईल की जिथं काय होतं, सरफेस चेंज होतो. सरफेस जो आपला कसा आलाय, सरफेस जो बाबा इकडून कर्ड झाला, हा कर्ड सरफेस इकडे स्ट्रेट होतो. ओके, तर स्ट्रेट लाईन आपण काढून घेऊ. ओके, इथं आलं होतं, तर हे मी स्ट्रेट लाईन इकडे जॉईन केलं. सिमिलरली आता बघा हे स्ट्रेट लाईन जॉईन केलं. कसं आहे की पॅरल लाईन्स ह्या व्यवस्थित आल्या पाहिजेत तरच आपला हा कर्व व्यवस्थित येईल. पॅरल लाईन्स थोडंसं वर खाली झाल्यामुळे हा कर्व व्यवस्थित येणार नाही आहे. ओके, तर हा सेमी सर्कल इथं काय झाला, कंप्लीट झाला. तर इकडून मी ही लाईन काय करतोय, डार्क लाईन जॉईन करतोय. सेमी सर्क्युलर प्लेट कंप्लीट झाली. बाकीचं इरेज मी करू शकतो, जे काय एक्स्ट्रा आपल्याला नको आहे ते. तर मी लगेच इरेज नाही करणार आहे, का तर मला इकडे अजून हे सर्क्युलर होल ड्रॉ करायचं आहे. सर्क्युलर होल ड्रॉ करण्यासाठी बघा, मला आता सर्क्युलर होलचा हा 36 डायमीटर आहे, तर 36x36 मला पॅरलग्राम कंप्लीट करायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा मी सेंटर बघा इकडची ही डायगोनल मी जॉईन केली, मला हा सेंटर भेटला. ओके, हा सेंटर कुठला आहे, तर हा सेंटर असणार आहे तुमचा, हा सेंटर बरोबर, हा सेंटर म्हणजे हा सेंटर असणार आहे. तर ह्या सेंटरला मला पॅरलोग्राम कंप्लीट करायचा आहे. पॅरलोग्राम असणार आहे तो 36x36 असा. ओके, तर कसा प्लॉट करेन मी, तर त्यासाठी
36x36 प्लॉट करण्यासाठी बघा एक सेंटर लाईन ड्रॉ करेन मी. हॉरिझॉन्टल सेंटर लाईन, व्हर्टिकल ही सेंटर लाईन आहे, इथं मी ड्रॉ करणार आहे. ओके, आपलं सेंटर पॉईंट आपल्याकडे आहेतच. ह्या सेंटर पॉईंटमधून डायरेक्ट एक सेंटर लाईन. ओके, सिमिलरली ह्या दोन सेंटर पॉईंट, हे दोन सेंटर पॉईंटच आहेत, याच्यामधून एक सेंटर लाईन ड्रॉ केली. ओके, आता ही जी दोन सेंटर लाईन ड्रॉ केल्या, सेंटर लाईनला काय करायचं आहे तर इकडे बघा 36 आहे, तर डायमीटर, तर रेडियस किती येईल 18. तर आपल्याला 18x18 दोन्हीकडे प्लॉट करायचे. तर मी सेंटर पॉईंट पासून बघा, हे जी सेंटर लाईन आपण काढली त्या सेंटर लाईनवर सेंट्रली मी काय करेन 10, 15, 15 आणि 3 18. ओके, 18 mm. तर मी इथे एक पॉईंट मार्क केला. ओके, आणि त्यानंतर इकडं 36वर इकडे एक पॉईंट मार्क केला. ओके, हे 2 पॉईंट झालं. त्या 2 पॉईंटमधून काय करेन मी फेंट लाईन काढणं. वाटलंच मी हे आतमधलं हे जे काही आधी काढलं होतं आपण सेंटर्स, ते मी इरेज करून घेतो. त्याच्यामुळे काय होईल की एक्स्ट्रा जे काय आहे एक्स्ट्रा मी हे इरेज करून टाकतोय. हे आतलं पण आता ह्या दोन सेंटर लाईन ज्या आहेत, ह्या दोन सेंटर लाईनवर मला काय करायचे आहेत 18 mm वर असे पॉईंट प्लॉट करायचे आहेत. ओके, तर बघा ही 18 mm, इकडे 18 mm प्लॉट केला आहे. ते 18 प्लॉट केलं काय करेन लगेच इथे एक पॅरलल लाईन्स असे ड्रॉ करेन मी. ओके, सिमिलरली इकडल्या साईडला ही पॅरलल लाईन, हे 2 झाल्या. नेक्स्ट परत ही जी वर्टिकल सेंटर लाईन आहे, या सेंटर लाईनला परत इकडे मी 15, 16, 17, 18, तर इथे एक पॉईंट येईल. त्यानंतर 36, 30, 35, 36 याला इथे एक पॉईंट येईल. ओके, हां, या 2 पॉईंटमधून काय करेन परत पॅरलल लाईन्स, तर इकडे घेईन, ही इकडे याला कट करणार, इथे एक पॅरलल लाईन भेटली, ते सरळ इकडं मागं ट्रान्सफर करेन, इथून मला इकडे ही पॅरलल लाईन. ओके, तर बघा हा मला 36x36चा असा हा रॉम्बस भेटला. ओके, आता परत सेम प्रोसिजर काय करायचं आहे, आता आपल्याला सर्कलच काढायचं आहे, त्यामुळं 4 सेंटर मेथड आपल्याला यूज करावं लागेल. 4 सेंटर मेथडसाठी काय करावं लागेल तर जे काय आपले लॉंगर डायगोनल पहिला जॉईन करायचं आहे हां रॉम्बसचा. इथं बघा हे डिस्टन्स किती भेटतं आपल्याला 38+ भेटतं, आणि हे इकडं आपल्याला डिस्टन्स भेटतं 65. ओके, आसपास भेटतं आपलं. तर हे काय करेन मी, ही पहिल्यांदा फेंट लाईन जॉईन करेन. काय प्रोसिजर आहे तर पहिल्यांदा लॉंगर डायगोनल फेंट जॉईन करायची. लॉंगर डायगोनल जॉईन केल्यानंतर हे 2 सेंटर गेले, मग राहिलेले 2 जे पॉईंट आहेत त्याच्यामधून मिड पॉईंट जॉईन करायचे. आता हे सगळे मिड पॉईंट आपल्याला मिळतच आहेत, तर मी राहिलेल्या ह्या पॉईंटमधून इकडून हा इकडे मिड पॉईंट जॉईन करेन, त्यानंतर इकडून ह्या पॉईंटमधून हा राहिलेला इकडचा हा मिड पॉईंट. जे काही कटिंग पॉईंट्स मिळत आहेत, ओके, हे कटिंग पॉईंट्स आपल्याला काय मिळत आहेत तर सेंटर्स मिळत आहेत. बघा मग हे 2 सेंटर आणि आतमधले हे 2 सेंटर, असे 4 सेंटर मिळतील. डायरेक्ट मी काय करू शकतो त्याच्यामध्ये आता इलिप्स ड्रॉ करू शकतो. आता इलिप्स ड्रॉ करायचा आहे मला. इलिप्स ड्रॉ करण्यासाठी हा सेंटर इथे मी घेतला. हा सेंटर काय करणार आहे तर त्या जवळचं जे डिस्टन्स आहे स्मॉल आर्क आपल्याला ती काढायची आहे. हे डिस्टन्स घेऊन मी इकडे आर्क कंप्लीट केले. तेच डिस्टन्स ठेवायचं आहे कंपासमध्ये, त्याच्या अपोजिट साईडचं सेंटर घ्यायचं आहे आणि तिथे काय करायचं आहे एक आर्क कंप्लीट करायचं आहे. ओके, या 2 आर्क कंप्लीट झाल्या. त्याच्यानंतर आता राहिलेला सेंटर हा मोठा सेंटर आहे, ह्या सेंटरला इथं मी फिक्स केलं
इथं सेंटर कॉर्नरला येतो. हां, इथं मी फिक्स केलं. फिक्स करून हे डिस्टन्स घेणार अपोजिट मिड पॉईंटपासूनचं. ओके, आणि ह्या कर्वला मी आता कंटिन्यू करणार. इथून एक सेंटर लाईन इकडे एक आली. सिमिलरली अपोजिट कॉर्नर मी घेणार, तेच डिस्टन्स ठेवणार आहे आणि या कॉर्नरपासून अजून एक डिस्टन्स काढणार आहे, आर्क काढेन असं. ओके, तर बघा तुम्हाला हा इथं इलिप्स ड्रॉ केलेला दिसेल. हा इलिप्स ड्रॉ केला आहे 4 सेंटर मेथडने. ओके, झालं. हा तर इलिप्स हा ड्रॉ केला, म्हणजे सर्कल आपल्याला दिसते बरोबर. सेमी सर्क्युलर प्लेट विथ सर्क्युलर होल आपल्याला इथं दिसलेला आहे. आता राहिले काय ह्याच्यामध्ये, तर विजिबिलिटी राहिली. सर्कलची विजिबिलिटी मीन्स हे टॉपला तुम्हाला सर्कल दिसतं, ठीक आहे. तसं हे 20 mm बॉटम आहे, बरोबर का. 20 mm ह्याची हाईट आहे. त्याच्या खाली पण काय असणार आहे, सर्क्युलर होल असणार आहे. कारण हे होल कसं आहे बघा, इथं दिलं आहे थ्रू होल आहे. थ्रू होल आहे तर खाली पण काय असणार आहे, सर्क्युलर होल. तर ते सर्क्युलर होलचा काही पार्ट इथं आपल्याला दिसतो का नाही हे आपल्याला बघायचं आहे. ओके, तर ते कसं बघणार बघा, आपल्याला असा शेप दिसतोय. हा शेप पॅरलल कशाला आहे, ह्या जो आपला एका ह्या सेंटरने आउटर सेंटरने आपण हे जे काही कर्व काढला त्याला पॅरलल आहे. तर हाच सेंटर आपला 20 mm खाली घ्यायचा आणि सेम कर्व काढायचा. जे दिसेल आपल्याला ते, म्हणजे जे ह्या सर्कलमध्ये येईल ते आपल्याला डार्क काढायचं आहे. सर्कलच्या बाहेर असलं तर आपल्याला ड्रॉ नाही करायचं आहे. ओके, तर बघा हा सेंटर वापरला होता मी आणि हा कर्व काढला होता. तर तो जो सेंटर आहे तो किती हाईट आहे, 20 mm. 20 mm हाईट मी काय करणार आहे, तो सेंटर खाली इकडे घेणार आहे. इथून खाली 20 mm. ओके, इथं पॉईंट आला तो. त्यानंतर परत सेम डिस्टन्स घेणार मी. ओके, हे डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं आहे, तेच डिस्टन्स कंपासमध्ये घेतलं मी, इथे ठेवलं. आणि बघा आता इथं आतमध्ये ज्यावेळी मी मार्क करतो त्यावेळी मला आतमधला हा पार्ट बघा, हा दिसणार आहे. ओके, तो आतमधला पार्ट मी काय केला, डार्क ड्रॉ केला. याच्या बाहेर काय डार्क काढायचं नाही आहे. ओके, याचा अर्थ काय, तर आतमध्ये मला हा कर्व, हा सरफेस जो आहे, सरफेस मला आतला हा दिसतो एवढा. ओके, आणि बॉटमचा हा कर्व एवढा दिसतोय, बाकी कर्व दिसत नाही. ओके, तर हे झालं लॉ ऑफ विजिबिलिटी. हे आपल्याला फायनली चेक करायचं आहेच. आता मी काय करतो, हे बाकीचे जे काही एक्स्ट्रा ड्रॉ केलेलं आहे, एक्स्ट्रा ड्रॉ केलेलं इरेज करतोय. मग तुम्हाला हा ऑब्जेक्ट व्यवस्थित काय होईल, व्ह्यू होईल. ओके, ड्रॉ करताना फेंट लाईनच ड्रॉ करा, जेणेकरून तुम्हाला ते इरेज करायला बरं पडेल. सेंटर लाईन राहिलं तर राहू दे, सेंटर लाईनचं काही प्रॉब्लेम नाही. बाकी एक्स्ट्रा लाईन्स आहेत त्या इरेज करायचे. तर बघा, हा अशा पद्धतीने तुम्हाला हा जो काही ऑब्जेक्ट आहे हे आयसोमेट्रिक व्ह्यूवरून आपण इकडं 3D व्ह्यू ड्रॉ केलेला आहे. ओके, हा कर्व डार्क आहे, अनेकदा मी डार्क करतो तो कर्व. ओके, अशा पद्धतीने आपण विजिबिलिटी बघितली इथे एक, आणि ही विजिबिलिटीमध्येच येतं. ही लाईन आपण ड्रॉ आधीच केलेली आहे. ओके, त्याच्यात तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे, आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये टाकून द्या. ओके, थँक्यू.